Like pens. तर अभिनेता ऋषी कपूर यांच्या अखेरच्या प्रवासाला आज अखेर सुरुवात झालेली आहे। आज सकाळीच ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं आणि यानंतर बॉलिवूडवर एक शोककळा पसरली होती। आता काही वेळातच ऋषी कपूर यांचं पार्थिव जे आहे ते यावेळेस या रुग्णालयातून निघणार आहे आणि आपण ही थेट दृश्य बघतोय। ऋषी कपूर यांचं निधन झाल्यानंतर मात्र चंदनवाडी या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। ऋषी कपूर यांनी अनेक दशकं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा असा हा अवलिया अभिनेता नक्कीच म्हणता येईल आणि थोड्याच वेळात या अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। अगदी घरातलेच मोजके लोक यावेळेस उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील मिळतेय। अर्थातच लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे अनेक जे लोक होते, अनेक जे सेलिब्रिटीज होते, अनेक जे मित्र होते ते देखील हॉस्पिटलमध्ये येऊनच त्यांनी सांत्वन केलं होतं। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विनायक, नेमके अपडेट्स काय सध्याचे? विनायक, माझा आवाज येतोय? तर आपण बघतोय की ऋषी कपूर यांचं पार्थिव घेऊन ही शववाहिनी जी आहे ती या ठिकाणाहून निघालेली आहे आणि हा शेवटचा प्रवास खरं तर या अभिनेत्याचा आता मुंबईतल्या या रस्त्यांवरून चंदनवाडी स्मशानभूमीकडे होतोय। अंतिम प्रवासाला ऋषी कपूर निघालेले आहेत आणि ही थेट दृश्य TV9 मराठीवर आपण पाहत आहात। अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन झाल्यानंतर सकाळी ही बातमी आली आणि त्यानंतर मात्र अनेकांनी दुःख व्यक्त केलं होतं। काल रात्रीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आज मात्र या अभिनेत्याची अखेर झालेली आहे। आज त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर देखील शोककळा पसरली होती। अनेक सेलिब्रिटीज, अनेक अभिनेते अभिनेत्री यांनी रुग्णालयामध्ये येऊनच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं होतं आणि आता मात्र ऋषी कपूर यांचं पार्थिव घेऊन ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती चंदनवाडी स्मशानभूमीकडे निघालेली आहे। अर्थातच लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरं तर गर्दी जमू नये याची पूर्ण काळजी, चाहत्यांची गर्दी या ठिकाणी होऊ नये याची पूर्ण काळजी पोलिसांनी देखील घेतली होती आणि आता मात्र ऋषी कपूर यांचा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे। तर आपण बघतोय एका दृश्यामध्ये या ॲम्ब्युलन्समधून ऋषी कपूर यांचं पार्थिव घेऊन निघालेले आहेत। तर दुसरं दृश्य जे आहे ते चंदनवाडी स्मशानभूमी परिसरातलं आहे। मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि ही तिकडची दृश्य आपण बघतोय की पोलिसांचा बंदोबस्त देखील अतिशय मोठा या ठिकाणी तैनात आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विनायक, काय अधिक सांगाल? सध्याचे काय अपडेट्स? स्नेहिल, ऋषी कपूर यांचं पार्थिव जे आहे ते आता रिलायन्स हॉस्पिटल जे आहे गिरगाव मधलं तिथून निघालेलं आहे। चंदनवाडी स्मशानभूमी जवळपास आहे, 2 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत। आपण जर पाहिलं तर त्यांच्या परिवारातल्याच लोकांना फक्त अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि काही वेळातच हे पार्थिव जे आहे ते अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी पोहोचेल। परंतु आता सध्या जर आपण पाहिलं तर रिलायन्स हॉस्पिटल मधून पार्थिव जे आहे स्पेशल ॲम्ब्युलन्स मधून हे निघालेलं पाहायला मिळतंय। बिलकुल। आणि या ठिकाणी खरं तर आपण बघतोय की लॉकडाऊन असल्यामुळे अनेक चाहते आज आपल्या या लाडक्या अभिनेत्याला निरोप देण्यासाठी येऊ शकलेले नाहीयेत विनायक, परंतु या ज्या ठिकाणी आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत त्या ठिकाणची व्यवस्था नेमकी कशी असणार आहे त्या संदर्भात काही अपडेट? मग रिलायन्स हॉस्पिटल असेल किंवा चंदनवाडी स्मशानभूमी असेल, सगळ्या ठिकाणी पोलिसांनी तो बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। कुठेही सोशल डिस्टन्सिंगचा नियम जे आहे तोडला जाणार नाही याची काळजी जी आहे ती पोलीस घेतात, कारण मुंबईत अगदी कोरोनाच्या बाबत हॉटस्पॉट वरती आहे। कुठेही जास्त गर्दी होऊ नये किंवा लोकांनी आसपास जमू नये याची खबरदारी जी आहे ती पोलीस घेत आहेत आणि त्यासाठी दोन्ही ठिकाणी सकाळपासून जर पाहिलं तर हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा होता आणि आता चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत।
सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे। यासाठी पोलीस जे आहे ते संपूर्ण प्रयत्न करतात। पार्थिव जे आहे ते आता चंदनवाडी स्मशानभूमीकडे निघालेलं आहे। बिलकुल। आणि यावेळेस कोणकोणते सेलिब्रिटीज किंवा अभिनेते या अंत्ययात्रेमध्ये सोबत आहेत किंवा कपूर कुटुंबियांसोबत आहेत, त्या संदर्भात काही कळलंय का? स्नेल जर पाहिलं तर 19 जणांची जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये संपूर्ण घरातले कुटुंबीय जे परिवार जे आहेत ते या संपूर्ण स्मशानभूमीमध्ये हजर असणार आहेत आणि हे पार्थिव जे आहे ते काही क्षणातच या ठिकाणी चंदनवाडी स्मशानभूमीत पोहोचणार आहे। विनायक, थोडं तुम्हाला थांबवतोय पुन्हा एकदा। आपण आज प्रेक्षकांना खरं तर ही दृश्य आणि ऋषी कपूरचे जे चाहते आहेत खरं तर त्यांच्यासाठी म्हणून ही दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी TV9 वर कशा पद्धतीनं हे पार्थिव जे आहे ते रवाना झालेलं आहे आणि काही क्षणातच या लाडक्या अभिनेत्याला, या हरहुन्नरी अभिनेत्याला आता शेवटचा निरोप देण्यात येणार आहे। ही अंतिम यात्रा यावेळेस अशा पद्धतीनं निघालेली आहे। लॉकडाऊनच्या नियमांचं तंतोतंत पालन देखील या ठिकाणी होत आहे। कुठलीही गर्दी या ठिकाणी होऊ नये याची देखील विशेष काळजी घेण्यात आलेली आहे। बॉबी ते मुल्क अशा 50 वर्ष बॉलिवूडमध्ये दमदार अभिनेते म्हणून ओळख होती खरं तर ऋषी कपूर यांची, आणि आज अखेर सकाळी प्राणज्योत त्यांची कॅन्सर या दुर्धर आजारानं मालवली आहे। मेरा नाम जोकरमध्ये बालकलाकार म्हणून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं आणि यानंतर बॉबी हा त्यांचा सुपरहिट असा सिनेमा ठरला होता। आणि आता आपण बघतोय की मुल्कपर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका देखील केल्या होत्या आणि आज मात्र या अभिनेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी म्हणून त्यांचे कुटुंबीय आप्तस्वकीय जे आहेत तेच यावेळेस त्यांच्या या अंत्ययात्रेमध्ये सोबत आहेत आणि काही क्षणातच आता या ऋषी कपूर यांना शेवटचा निरोप देण्यात येणार आहे। बॉलिवूडचे अनेक कलाकार, अनेक अभिनेते अभिनेत्री यांनी देखील सकाळीच ही बातमी आल्यानंतर ऋषी कपूर यांच्या या ज्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि आता मात्र अनेक नातेवाईक जे होते ते देखील या ठिकाणी येत होते आणि अखेर आता या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं ऋषी कपूर हे गेल्या अनेक दिवसांपासून लढत होते। झुंज त्यांची आज मात्र अपयशी ठरलेली आहे। वयाच्या 67व्या वर्षी ऋषी कपूर यांचं निधन झालंय। सकाळीच त्यांच्या निधनाची वार्ता आल्यानंतर मात्र बॉलिवूडवर एक मोठा आणि आपण हे दृश्य बघतोय की या ठिकाणी अंत्यसंस्कार ऋषी कपूर यांच्यावर होणार आहेत त्या चंदनवाडी स्मशानभूमी परिसरामध्ये। आता मात्र त्यांची ही ॲम्ब्युलन्स दाखल झालेली आहे आणि याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। थेट दृश्य आपण बघतोय। बॉबी ते मुल्क अशी दमदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्याला आज मात्र आपण मुकलोय असं नक्कीच म्हणावं लागेल। त्यांच्या परिवारातले 15 ते 20 जणच या अंत्यसंस्काराच्या वेळेस सहभागी होणार असल्याची माहिती देखील कळतेय। ऋषी कपूर यांचं आज निधन झाल्याची वार्ता आल्यानंतर मात्र बॉलिवूडवर एक मोठी शोककळाच पसरली। पंतप्रधानांपासून अनेकांनी यावेळेस ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केलेला आहे। कॅन्सरसारखा हा दुर्धर आजार आणि आज मात्र या अभिनेत्याची अखेर। सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुधाकर, आपण बघतोय की अनेक दिग्गज अभिनेते जे आहेत आणि कलाकार यावेळेस या ठिकाणी पोहोचल्याचं देखील दिसतंय, काय अधिक सांगाल? नील, आता जस्ट 1 मिनिटापूर्वी अभिनेते ऋषी कपूर यांचा मृतदेह सजवलेल्या अँब्युलन्स मधून चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये आणण्यात आला। या ठिकाणी त्यांच्यावरती जी विद्युत हानी आहे त्याच्यामध्ये अंत्यसंस्कार केल्याचं म्हटलं जात आहे। प्रचंड असा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मोजक्या 24 लोकांना म्हणजे कुटुंबातले 5 लोक आणि इतर त्यांचे मित्र परिवारातील नातेवाईक जे आहेत ते 19 लोक असं एकूण जवळजवळ 22 ते 24 लोकांना या ठिकाणी केवळ परवानगी देण्यात आली आहे। आता जस्ट तो मृतदेह इथे आणण्यात आलेला आहे। आता इथे भटजींना देखील बोलवण्यात आलेलं आहे। यानंतर आता धार्मिक विधी पार पाडल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे। प्रचंड अशा बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ऋषी कपूर यांच्यावरती आता अंत्यसंस्कार आता पुढील काही वेळातच इथे आता सुरू होणार आहे।
बिलकुल. सुधाकर, या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की बॉलिवूडमधले कोणी कलाकार या लोकांमध्ये आहेत का, ज्या 20-25 लोकांना खरं तर परवानगी देण्यात आलेली आहे त्यापैकी बॉलिवूडचे कोणी कलाकार किंवा आहेत का, की फक्त त्यांच्याच कुटुंबातलेच लोक या ठिकाणी पोहोचलेत? कुटुंबातले 4 ते 5 लोक आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त करीना कपूरचं पण त्याच्यामध्ये नाव आहे, सैफ अलीचं देखील त्याच्यामध्ये नाव आहे. अभिषेक बच्चन स्वतः पोहोचले, सगळ्याच्या आधी ते आले होते, ते आतमध्ये त्या ठिकाणी आहेत. तिथे अनेक लोक जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बरेचसे जे आहेत ते निर्माता मंडळी आहेत, फिल्म इंडस्ट्रीतली इतर मान्यवर, इतर क्षेत्रातली ती मान्यवर सगळी मंडळी आहेत. पण ही कपूर खानदानाशी संबंधित जवळची अशी ही लोक आहेत, ही या ठिकाणी पोहोचलेली आहेत. वेगवेगळ्या दुसरा देखील एक मार्ग आहे, त्या ठिकाणी देखील येत आहेत. आणि हा जो आम्ही जिथे उभे आहोत, हा मुख्य मार्ग आहे जो मरीन लाईन स्टेशनच्या इथून येतो, जो मुख्य दरवाजाचे या ठिकाणी आम्ही आहोत. आणि इथून जे सगळी लोक जे आहेत, काही लोकांना गाड्यांना परवानगी दिली होती, काही लोकांच्या गाड्या बाहेर थांबवण्यात आल्या. अभिषेक बच्चनला देखील बाहेर, त्याची गाडी देखील बाहेर थांबवून त्यांना आतमध्ये जाण्याची विनंती करण्यात आली. त्या अनुषंगाने अभिषेक बच्चन आतमध्ये गेलेले आहेत. इतर जे आहेत हे बरीचशी लोक आहेत, काही लोक जे आता जी अँब्युलन्स मधून आलेली आहेत, काही कुटुंबातली जी लोक आहेत त्यांना 1-2 गाड्यांना परवानगी होती, ते अँब्युलन्स सोबत त्यांच्या गाड्या देखील आतमध्ये गेलेल्या आहेत. आणि सर्व मृतदेह आणि तर नातेवाईक मंडळी सर्व जे आहे ते आतमध्ये पोहोचलेले आहेत. तिथे आता संपूर्णपणे अंत्यविधीची प्रक्रिया जी आहे ती सगळी आता सुरू झालेली आहे. बिलकुल. सुधाकर, आपण बघतोय खरं तर आज या हरहुन्नरी अभिनेत्याची अखेर खरं तर झालेली आहे. मोठ्या प्रमाणात चाहते जे आहेत ते देखील या ठिकाणी येऊ शकले असते, परंतु लॉकडाऊन या ठिकाणी असल्यामुळे आणि पोलिसांचा देखील त्या ठिकाणी बंदोबस्त असेल आणि म्हणूनच या चाहत्यांना आपल्या या अभिनेत्याला अखेरचा निरोप काही देताना उपस्थित राहता आलेलं नाहीये. चाहत्यांची गर्दी आहे का त्या ठिकाणी? काही लोक या ठिकाणी आलेले आहेत का? त्या संदर्भात काही सांगाल? नाही, खरं तर ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती इथे सर्व गोष्टी जे आहेत ते मर्यादित स्वरूपात केल्या जातात. म्हणजे एकूणच मृतदेहाबरोबर जे ठराविक लोक आहेत, त्याचबरोबर पोलीस इथे मोठ्या संख्येने बंदोबस्तकामी आहेत, मीडिया या ठिकाणी आहेत. चाहत्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाहीये, कोणालाही जमू देत नाहीये. जी लोक ह्या परिसरातून जाता येतात, ते थांबतायत, ते बघण्याचा प्रयत्न करतायत. पण प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्यामुळे इथे कोणालाही थांबू दिलं जात नाहीये, प्रत्येकाला हटवलं जातं. सगळ्या एकूणच शारीरिक डिस्टन्सिंग जे आहे, फिजिकल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने इथे सगळी अंमलबजावणी करण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. आणि त्याचमुळे जे आहेत इथे चाहत्यांना इथे परवानगी देण्यात आलेली नाही. बिलकुल. आणि सुधाकर, थोडं तुम्हाला थांबवतोय. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात की आपण बघतोय परिवारातील फक्त 24 ते 25 जणांनाच या ठिकाणी उपस्थित राहण्याची आता परवानगी देण्यात आलेली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं तंतोतंत पालन या ठिकाणी करण्यात येत आहे. ऋषी कपूर यांचं पार्थिव घेऊन ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती या ठिकाणी काही वेळापूर्वी पोहोचलेली आहे आणि आता या ठिकाणी त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्काराच्या ज्या विधी आहेत त्या या ठिकाणी पूर्ण पार पडतायत आणि यानंतर मात्र ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. हरहुन्नरी अशा अभिनेत्याची ही आज अखेर झाली आणि यानंतर आपण बघतोय की काही त्यांचे नातेवाईक तसंच कुटुंबातले जवळचे व्यक्ती देखील या अंत्यसंस्कारासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. कपूर खानदानीचा राज कपूर यांचा वारसा ऋषी कपूर यांनी यशस्वीपणे चालवला होता आणि आज मात्र ऋषी कपूर यांचं कॅन्सरसारख्या या दुर्धर आजारानं निधन झाल्यानंतर मात्र बॉलिवूडवर देखील शोककळा पसरलेली आहे. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडे. सुधाकर, आपण बघतोय की पोलिसांचा बंदोबस्त देखील तितकाच तगडा या ठिकाणी दिसतोय आणि लोक जे आहेत त्या अनेक लोकांना बाहेर थांबवल्याचं देखील दिसत आहे. आणखीन कोणी लोक या ठिकाणी येणार आहेत का? त्या संदर्भात पोलिसांनी काही सांगितलेलं आहे का? कोविडच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी प्रचंडपणे नियोजित पद्धतीने हा सगळा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम हा जो सगळा होणार आहे त्यासाठी पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. जे लोक म्हणजे ज्यावेळी ऋषी कपूर यांचं निधन झालं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये, त्याच वेळी तिथून त्यांच्या नातेवाईकांकडून लिस्ट मागवण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी एक संपूर्णपणे लिस्ट जी ही जवळजवळ 19 जणांची अधिकृतपणे लिस्ट, कोणत्या गाड्या सोडायच्या, कोणाला आतमध्ये सोडायचं हे पूर्णपणे लिस्ट जी आहे ती सगळी तयार केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने सगळा इथला जो कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे. इथं कोण जर आलं तर त्याला आतमध्ये सोडलं जात नाही, ना मीडियाला सोडलं जात आहे, ना त्यांच्या कोणाला जवळच्या मित्रांना सोडलं जात आहे. जी लिस्ट तयार आहे पोलिसांकडे त्यांनाच फक्त आतमध्ये सोडलं जाते, बाकी कोणाला सोडलं जात नाही. पण इथून येण्या जाणारे जे लोक आहेत, जे बघतात सगळे आणि हे जे लोक आहेत इथे थांबण्याचा प्रयत्न करतात आणि जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पोलीस अडवत आहेत आणि त्यांना इथून बाहेर काढलं जातं, बाजूला काढलं जातं, बाहेर हाकललं जात आहे.
बाहेर जाण्याचा त्यांना इशारा केला जातोय आणि कुठल्याही पद्धतीने इथे लोकांची त्यांच्या कुठल्याही लोकांची सर्वसामान्यांची किंवा त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. बिलकुल. आणि आपण बघतोय सुधाकर, दोन दृश्य खरं तर या ठिकाणी दिसत आहेत. एका दृश्यामध्ये गर्दी दिसतीये मोठ्या प्रमाणात, काही लोक या ठिकाणी थांबल्याचं देखील दिसतंय. त्या संदर्भात काय सांगाल? हे जी सगळी लोक आहेत हे सगळी पोलीस आणि मीडिया हे तिथे मोठ्या संख्येने आहेत. लोक जे आहेत ती इतर जे जमलेले अत्यावश्यक सेवेसंदर्भातली लोक आहेत जे इथे जात आहेत येत आहेत, बाजूला त्यांचे नियुक्ती झालेले त्यांना जेव्हा हे कळालं तर ते देखील इथे येऊन बघण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना देखील थांबण्याची परवानगी नाही. पोलीस त्यांना देखील हटवतायत, त्यांना देखील इथून दूर जायला सांगतायत आणि अशा पद्धतीने इथे संपूर्णपणे पोलिसांचं सगळं नियोजन या सगळ्या चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेर आणि आजूबाजूला आहे. नाही बिलकुल. थोडं थांबवतोय सुधाकर तुम्हाला आणि आपण हे दृश्य दाखवूयात प्रेक्षकांना. आणि यावेळेस खरं तर आपण सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात खरं तर ही शेवटची दृश्य जी आहेत ऋषी कपूर यांच्या पार्थिव घेऊन या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ऋषी कपूर यांचा हा शेवटचा व्हिडिओ देखील या ठिकाणी समोर आलेला आहे. तेरे दर्द से दिल बाद रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा, कुछ याद रहा, तेरे दर्द से दिल बाद रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा, कुछ याद रहा. मेरा आशीर्वाद तुम्हारे ऊपर है. बहुत तरक्की करो, सफलता प्राप्त करो, मेहनत करो. देखो शोहरत, नाम ये सब आता है मेहनत के बाद. जब तक मेहनत और थोड़ी किस्मत साथ देगी तो पर अपने आप पेड़ों पर लगेंगे. बस उसकी ये एक गांठ बात रखना. तेरे दर्द से दिल वाद रहा, तेरे दर्द से दिल बाद रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा, कुछ याद रहा, तेरे दर्द से दिल बाद रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा, कुछ याद रहा. मेरा आशीर्वाद तुम्हारे ऊपर है. बहुत तरक्की करो, सफलता प्राप्त करो, मेहनत करो. देखो शोहरत, नाम ये सब आता है मेहनत के बाद. जब तक मेहनत और थोड़ी किस्मत साथ देगी तो पर अपने आप पेड़ों पर लगेंगे. बस उसकी ये एक गांठ बात रखना. तर आपण बघतोय की यावेळेस खरं तर अनेकांना प्रेरणा देण्याचं काम देखील ऋषी कपूर यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडे बघून अनेकांनी खरं तर प्रेरणा घेऊन आपलं कारकीर्द जी आहे ती सुरू केली होती असं देखील या आपल्याला दृश्यांमध्ये दिसलेलं आहे. आणि आता मात्र आपण ही दृश्य बघतोय ती दृश्य ऋषी कपूर यांचे चाहते आणि बॉलिवूडवर त्यांच्या चित्रपटांवर प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र दुःखद अशीच म्हणावी लागतील. कारण या हरहुन्नरी आणि त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला आज मात्र शेवटचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या स्मशानभूमी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे नातेवाईक जे आहेत ते येऊ नये ह्याची देखील काळजी प्रशासनाने घेतलेली आहे. कोविड-19 तसंच लॉकडाऊन आहे आणि या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 25 ते 30च लोक या ठिकाणी कुटुंबातले त्यांना या ठिकाणी येण्याची परवानगी देण्यात आली होती प्रशासनानं आणि तशी या ठिकाणी उपाययोजना देखील करण्यात आलेली आहे. फक्त काही परिवारातले लोक, आप्तेष्ट आणि मोजकेच मित्र यांच्या उपस्थितीत आज या लाडक्या अभिनेत्याला निरोप शेवटचा देण्यात येत आहे. ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची ही वार्ता कळताच बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांनी तसंच त्यांच्या मित्रांनी देखील या ठिकाणी श्रद्धांजली त्यांना अर्पण केली होती. बॉबी ते मुल्क अशी 50 वर्ष बॉलिवूडवर सलग राज्य करणाऱ्या
या अभिनेत्याची आज मात्र अखेर झालेली आहे। काही क्षणातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। मेरा नाम जोकरमध्ये बाल कलाकार म्हणून त्यांनी भूमिका साकारली होती आणि त्यानंतर हा जो अविरत असा सगळा त्यांचा कलेचा काळ सुरू झाला तो मुल्कपर्यंत येऊन ठेपला होता आणि आज मात्र सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता आलेली आहे। कपूर खानदान तसंच राज कपूर यांचा वारसा ऋषी कपूर यांनी यशस्वीपणे चालवला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। 2018 मध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी ते अमेरिकेमध्ये देखील गेले होते। बराच काळ त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार देखील झाले होते आणि 2018 पासून खरं तर कॅन्सरनं त्यांना या ठिकाणी त्रास दिला होता असं म्हणावं लागेल आणि या कॅन्सरसोबत ते शर्थीचे निकराचे खरं तर लढत होते आणि आज अखेर मात्र या बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या या कलाकाराची अखेर झालेली आहे। ही दृश्य आपण थेट बघू शकतो चंदनवाडी स्मशानभूमी परिसरातली। दुनिया के लिए मेरे लिए हमेशा चिंटू था। सभी जानते हैं कि हमारे यहाँ कर्ज का साथ आज तक है। आज तक हम कर्ज की उसी वातावरण में हैं। हिंदुस्तान का अगर 5 सर्वोत्तम आर्टिस्ट एक्टर्स में कोई है तो ऋषि कपूर है। 40 साल से 40 साल तक उनका पैशन अभी तक नहीं गया था। आता इतर काही चित्रपटांच्या सेटवर जाणं मग तो हत्यार असेल नगीना असेल तर त्या वेळेला सेटवरचा जो ऋषी कपूर आहे ते एक पत्रकार म्हणून मला त्या काळामध्ये अनुभवायला मिळालं आणि त्या सगळ्या आठवणी आज ऋषी कपूर गेल्याचं जेव्हा समजलं त्याला पटकन जागा दिला। एक मोठी दुःखद बातमी हा नुसताच हिंदी चित्रपटसृष्टीला धक्का नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीला बसलेला एक मोठा धक्का आहे। खबर आई कल इरफान भाई की आई थी। चारों तरफ कुछ ऐसा लग रहा है जैसे ईश्वर हमसे कोई बदला ले रहा है। पर ऋषि कपूर जी का जो निधन है उसमें बहुत सारी छोटी छोटी सीख भी हैं। मुझे अच्छे से याद है मैं उनसे एक बार एक ट्रिब्यूट टू लेजेंड्स हम लोग कर रहे थे और ऋषि कपूर जी आए। बाकी जनरली स्टार्स जो होते हैं जनरली वो क्या डायलॉग होंगे, क्या सीन है, क्या करना है, ये पूछते हैं। पर तब मल्टी कैमरा का नया नया ज़माना था तो उन्हें आते ही साथ ही आस्क मी, अरे ये कैमरा कैसे चलता है, तू बता वो क्या चलता है। और आधे एक घंटे तक वहाँ लाइट बॉयज़ के साथ घुस के वो नहीं पेपर में ड्रॉ करके बता और वो पेपर अंदर रख के चले गए। जो ये जीवन को सीखने की जो चाह थी उनके अंदर, दैट वॉज वेरी इम्प्रेसिव। और आप ये देखिए कि जब उन्होंने अपना करियर शुरू किया था बॉबी के वक्त, तब वो राज कपूर जी का ज़माना था। बरगद के पेड़ के नीचे जनरली छोटे मोटे पेड़ फलते नहीं हैं। अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना जी का ज़माना था। हर एक्टर उनको कॉपी करने की कोशिश करता था। ऋषि कपूर स्टार्टेड हिज ओन स्कूल ऑफ एक्टिंग। इरफान खान की ज्यांनी आपलं आयुष्य कलेच्या क्षेत्रात दिलं आणि या कलेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संबोधित करण्याच्या संबंधाचं सुद्धा काम केलं। आज ते आपल्यामध्ये नाही। आज या मालिकेतला एक महान कलावंत ऋषी कपूर यांचं निधन झालं आज सकाळी आणि ते आपल्यामध्ये आज राहिलेले नाही। आणि म्हणून ज्या कुटुंबियांनी सगळ्या दर्शकांना सातत्याने संतुष्ट ठेवण्याच्या संबंधीचं काम केलं, आज असे 2 महान कलाकार आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांचं स्मरण करणं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं। कल इरफान खान और आज ऋषि कपूर लगातार 2 बहुत ही प्रभावी अभिनेता हमसे छूट गए और बॉबी से लेकर जिसका प्रवास शुरू हुआ और कपूर एंड कपूर तक वो आया, ये बेहद ही खूबसूरत उनकी पूरी
जीवन, फिल्म का जीवन रहा है और आज पूरी फिल्म दुनिया ही नहीं, देश की सारी जनता भी दुखी है, क्योंकि एक बहुत ही मेधावी और प्रभावी अभिनेता को हमने खोया है। इतनी शॉकिंग और डिस्टर्बिंग न्यूज़ है कि ऋषि जी हमारे बीच में नहीं रहे। बहुत ही टैलेंटेड, वर्सेटाइल एक्टर थे वो। मेरा नाम जोकर से उन्होंने अपना करियर शुरू किया, उसके बाद बॉबी से जो उनको सफलता मिली, उनके बाद हर पिक्चर उनकी, रफू चक्कर, खेल खेल में, अमर अकबर एंथोनी, नसीब, लैला मजनू, सब बॉक्स ऑफिस में बहुत बहुत सफलता उनको मिली। हर टाइप का रोल करते थे वो, अलग अलग टाइप का उन्होंने रोल किया, लोगों ने हमेशा पसंद किया, सराहा। एक और सदमा बॉलीवुड के लिए, लेजेंडरी एक्टर ऋषि कपूर नहीं रहे। बॉलीवुड के लिए, सिनेमा जगत के लिए, सबके लिए बहुत बड़ा सदमा। ऋषि कपूर, द ग्रेट ऋषि कपूर, लेजेंडरी ऋषि कपूर। अभी हम इरफान खान साहब के सदमे से बाहर ही नहीं निकले थे। यकीन नहीं हो रहा अभी भी इरफान साहब हमारे बीच में नहीं है। ऋषि कपूर साहब का सदमा, बॉलीवुड को किसी की नज़र लगी, कैसा मनहूस समय चल रहा है, कैसा मनहूस समय चल रहा है। एक के बाद एक ऐसे सदमे कैसे बर्दाश्त करेंगे? हम इंसान हैं, फ़ैन हैं हम उनके। ऋषि कपूर साहब का बहुत बड़ा फ़ैन हूँ मैं, बच्चों से लेके बुजुर्ग तक सबके आइडल है वो। बचपन से उन्होंने करियर शुरू किया था मेरा नाम जोकर में, बच्चों के चहेते हो गए थे, बॉबी में युवाओं के, यूथ के, टीनेजर्स के, उसके बाद मैच्योर लोगों के, बहुत सारी 70s और 80s की फिल्मों में, और उसके बाद अब वो उन्होंने दूसरी पारी शुरू की थी जिसमें वो कैरेक्टर में आ गए थे, डी डे, अग्निपथ, 102। ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमी परिसरातली, कारण याच ठिकाणी अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। थोड्याच वेळात ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील, मात्र लॉकडाऊन असल्यामुळे 15 ते 20 इतके मोजकेच जण त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहतील असं सांगण्यात आलंय। अनेक प्रतिक्रिया आपण ऐकतोय दिग्गजांच्या, राजकीय नेत्यांच्या, त्यांच्या सहकलाकारांच्या। प्रत्येकाच्या डोळ्यात आज पाणी आहे, कारण बॉलिवूडचा एक दिग्गज अभिनेता हा काळाच्या पडद्याआड गेलाय। गेल्या 2 वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंजत होते, मात्र आज त्यांची अखेर झुंज ही संपलेली आहे। 1952 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि आज 30 एप्रिल 2020, 2 वर्ष कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर आज अभिनेता ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली आहे। मुंबईतल्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांना दाखल करण्यात आलं होतं। आयसीयूमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी 9:30च्या दरम्यान अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आणि त्यानंतर संपूर्ण जगापर्यंत ही दुःखद बातमी पोहोचली की ऋषी कपूर यांचं निधन झालंय। अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्वावरती शोककळा पसरली। काल इरफान खान यांचा देखील कॅन्सरनं मृत्यू झाला, तर आज अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाची ही बातमी। थोड्याच वेळात चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत, मात्र त्यांच्या कुटुंबातले काही मोजकेच व्यक्ती या अंत्यविधीला उपस्थित राहतील। लॉकडाऊन आहे, लोकांना जमण्यावरती बंदी आहे आणि म्हणूनच नेमके 15 ते 20 जवळचे व्यक्तीच या अंत्यविधीला हजर राहतील। सध्या ऋषी कपूर यांचा एक फॅन आणि त्यांच्या सोबतचा हा दोघांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय। नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये पाहूयात। दर्द से दिल वादे रहा, तेरे दर्द से दिल वादे रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा, कुछ याद रहा, तेरे दर्द से दिल वादे रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा,
कुछ याद रहा। मेरा आशीर्वाद तुम्हारे ऊपर है, बहुत तरक्की करो, सफलता प्राप्त करो, मेहनत करो। देखो शोहरत, नाम ये सब आता है मेहनत के बाद। जब तक मेहनत और थोड़ी किस्मत साथ देगी तो फल अपने आप पेड़ों पर लगेंगे। बस उसकी ये एक गांठ बात रखना। तर ऋषी कपूर यांचा हा फॅन आणि ज्या वेळेला ऋषी कपूर यांच्यावरती उपचार सुरू होते त्या दरम्यान शूट केलेला हा व्हिडिओ आहे आणि तो सध्या खूप व्हायरल होतोय। थोड्याच वेळात ऋषी कपूर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। याच संदर्भातली माहिती आपण घेऊयात। सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुधाकर, चंदनवाडीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत, बाहेरची परिस्थिती नेमकी काय आहे? किती वाजता साधारण अंत्यसंस्कार होतील? अंत्यसंस्कारासाठी मृतदेह या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। एका सजलेल्या अँब्युलन्स मधून हा मृतदेह आणण्यात आला या ठिकाणी। अँब्युलन्स मध्ये ऋषी कपूर यांचे जे जवळचे नातेवाईक ते तिथे होते। त्याचबरोबर या ठिकाणी केवळ 24 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे। जे कुटुंबातली जी 4-5 लोक आहेत त्यांना परवानगी देण्यात आली आहे। ऋषी कपूर ची पत्नी रितू सिंग, त्यानंतर मुलगा, त्यानंतर मुलगी यांना परवानगी आहे। त्याचबरोबर इतर जी लोक आहेत 19 त्याच्यामध्ये अभिषेक बच्चन असेल, कतरिना, एकूणच कपूर कुटुंबातली जी संबंधित लोक आहेत, सैफ अली खान असेल किंवा इतर जे डायरेक्टर लोक आहेत, ही सगळी जी लोक आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर्व आता सध्या इथे पूजा अर्चनाचा हे सगळं प्रक्रिया सगळी सुरू झालेली आहे। एकूणच ही अंत्यसंस्कार संदर्भातली जी पूजेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऋषी कपूर यांच्या मृतदेहावरती एकूणच विद्युत दहानीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार येणार आहेत। सगळी प्रक्रिया जी आहे सगळी सुरू झालेली आहे। जवळजवळ अर्धा तास झाली ही सगळी प्रक्रिया सगळी सुरू झालेली आहे। पुढच्या काही मिनिटातच आता त्यांना अग्नी दिला जाईल आणि ही सगळी जी अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण होईल। श्वेता, बिलकुल सुधाकर, आणि तिथे गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे। इव्हन त्यांच्या बांद्रातल्या निवासस्थानाबाहेर सुद्धा आणि चंदनवाडीत स्मशानभूमीच्या बाहेर सुद्धा। बरोबर आहे। एकूणच ऋषी कपूर हे प्रसिद्ध अभिनेते होते, त्यांचे चाहता वर्ग प्रचंड आहे। हे चाहता वर्ग या ठिकाणी येऊ नये, गर्दी करू नये। सध्याचा कोविडचा काळ आहे, या गर्दी झाली तर संसर्ग पसरू शकतो। या अनुषंगाने पोलिसांनी सगळा बंदोबस्त इथे ठेवलेला आहे। जो मुख्य रस्ता आहे इथून चंदनवाडी स्मशानभूमीचं जे गेट आहे तिथपर्यंत प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे, कोणालाही सोडलं जात नाही। जे लोक अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत ज्यांना परवानगी दिलेली आहे 30 लोक आतमध्ये गेलेले, त्याच्या व्यतिरिक्त एकही त्यांचा नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला आतमध्ये सोडलेलं नाहीये। त्यांच्या गाड्या देखील ज्या आहेत त्या बाहेर थांबवण्यात आल्या होत्या। अभिषेक बच्चनची देखील गाडी दूर थांबवून त्यांना आतमध्ये चालत जायला सांगितलं। 2-3 मोठ्या गाड्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये ऋषी कपूर यांचं कुटुंबीय होतं त्यांनाच फक्त आतमध्ये परवानगी दिलेली आहे आणि तेच फक्त आतमध्ये गेलेत आणि आता ही जी सगळी अंत्यसंस्काराची प्रक्रिया जी आहे ती सगळी सुरू झालेली आहे। बिलकुल, कपूर परिवाराव्यतिरिक्त आणखी कोण कोण आहे? त्यांची मुलगी सुद्धा दिल्लीहून मुंबईमध्ये परतलेली आहे, तर त्याबद्दल काय अपडेट? श्वेता, बरोबर आहे। त्यांची मुलगी देखील आलेली या ठिकाणी। त्यांची मुलगी दिल्लीला असते। दिल्ली आणि मुंबईचं अंतर खूप आहे। सध्या एकूणच प्लेन सेवा देखील बंद आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ऋषी कपूर यांच्या मुलीसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठीच हे अंत्यसंस्काराचे जे आहे हे सगळी थांबवण्यात आलं होतं आणि त्यांची मुलगी आल्यानंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे एकूणच ही सगळी झालेली आहे आणि त्यानंतर आता हे सर्व जे सर्व नातेवाईक आणि सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, स्मशानभूमीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। श्वेता, बिलकुल सुधाकर, थोडंसं तुम्हाला थांबवते। अंत्यविधी तर तिथे सुरू आहेत आणि काही वेळातच त्यांना मुखाग्नी सुद्धा दिला जाईल। ही सगळी दृश्य आपण थेट पाहतोय मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेरची। तिथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे, कारण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्मशानभूमीमध्ये जाण्यास सुद्धा फक्त 20 ते 25 जणांनाच परवानगी देण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्त कुणालाही आतमध्ये सोडण्यात आलेलं नाही। हे थेट दृश्य या अंत्यविधीसाठी जे कोणी उपस्थित आहेत ते या स्मशानभूमीत येतानाची दृश्य। मात्र मोठा पोलिसांचा बंदोबस्त, जे कोणी येत आहेत अंत्यविधीसाठी त्यांना सुद्धा त्यांच्या गाड्या दूरवरती लावायला सांगितल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर चालत हे सगळेजण पुढे स्मशानभूमीपर्यंत आलेले आहेत।
ऋषी कपूर यांच्या कुटुंबातले काही सदस्य, त्याचबरोबर इतर त्यांचे जे आप्तेष्ट आहेत आणि काही जवळच्या व्यक्ती इतक्याच फक्त या अंत्यविधीसाठी उपस्थित आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे. आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार आणि थोड्याच वेळात आता त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी सुद्धा दिला जाईल. अंत्यसंस्कार पूर्ण होतील. सध्या चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि जास्त व्यक्तींना किंवा लोकांना जमण्याची सध्या परवानगी नसल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त काही 20 जणांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांना पासेस देण्यात आलेत आणि तेच फक्त स्मशानभूमीमध्ये जाऊ शकतायत. पोलिसांनी अनेकांच्या गाड्या या दूरवर्तीच थांबवल्यात आणि त्यानंतर पायी चालत त्यांना स्मशानभूमीकडे पाठवण्यात आलंय. त्यामध्ये अभिषेक बच्चन यांची सुद्धा गाडी दूरवर्ती थांबवून ठेवण्यात आली. आलिया भट्ट असेल किंवा आदर जैन, अनिसा जैन, राजू कपूर, रणधीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, बिमल पारेख असे काही मोजकेच लोक या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये हजर आहेत. नताशा नंदन आणि अभिषेक बच्चन हे सुद्धा अंत्यविधीसाठी उपस्थित आहेत. ऋषी कपूर यांच्या अंत्यविधीला काही मोजकेच लोक आहेत कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र ऋषी कपूर यांचे जे चाहते आहेत तो तमाम वर्ग सध्या हळहळतोय कारण ऋषी कपूर यांचं अंत्यदर्शन सुद्धा त्यांच्या चाहत्यांना किंवा परिवारातले इतर जे सदस्य असतील, त्यांच्या जवळच्या व्यक्ती असतील, त्यांना घेता आलेलं नाहीये. इतर त्यांचे बॉलिवूडमधले सहकारी असतील, कलाकार असतील, तर त्यांना सुद्धा पार्थिवाचं दर्शन घेता येऊ शकलेलं नाही कारण सध्या परिस्थितीच तशी आहे. ऋषी कपूर यांची 50 वर्षांपेक्षा जास्त बॉलिवूडमधली कारकीर्द आणि त्यांचे गाजलेले अनेक सिनेमे आणि गाजलेले अनेक डायलॉग्स, त्यापैकी काही निवडक डायलॉग्स आपण ऐकूयात आणि गाणी सुद्धा ऐकूयात. वर ही नहीं पाए थे तब तक अभी सुबह सुबह समाचार आया कि ऋषि कपूर दा नहीं रहे. अब ऋषि कपूर जी का नहीं रहना निश्चित रूप से एक बॉलीवुड के एक युग का अंत है. जैसे ही आप ऋषि कपूर साहब को याद करते हैं, एक हंसता खिलखिलाता, हर सिचुएशन में खुश रहने वाला, अपने वर्कर्स का, अपने सिनेमा के अन्य एम्प्लॉइयों का बहुत ध्यान रखने वाले ऐसे थे हमारे ऋषि कपूर. ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर सध्या अंत्यसंस्कार सुरू आहेत. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये आणि काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच त्यांचे परिवारातले, कपूर खानदानातले काही व्यक्ती आणि त्याचबरोबर त्यांच्या जवळच्या काही व्यक्ती आणि गेल्या अर्ध्या तासापासून तिथे अंत्यसंस्काराचे विधी सुरू आहेत अशी आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार. अनेक जणांना तिथे त्यांच्या गाड्या लांबच लावाव्या लागल्यात आणि त्यानंतर पायी पुढे सोडण्यात आलंय. अभिषेक बच्चन हे सुद्धा या अंत्यविधीसाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही मोजक्याच व्यक्ती, कपूर खानदानातल्या काही व्यक्ती आणि त्याचबरोबर ऋषी कपूर यांच्या जवळच्या काही व्यक्ती, इतक्या 20 जणांनाच फक्त सोडण्यात आलेलं आहे. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंग तसंच रणबीर कपूर, त्यांची मुलगी हे या अंत्यविधीसाठी. मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जे कोणी या अंत्यविधीसाठी आलेले आहेत त्यांच्याच गाड्या फक्त दिसतायत आणि त्याच व्यक्ती. मात्र गेल्या अर्ध्या तासापासून स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराचे विधी सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त बाहेर आहे कारण एक खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आणि त्याचबरोबर फक्त काही निवडक व्यक्तींनाच स्मशानभूमीमध्ये परवानगी मिळालेली आहे. 20 लोकांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार आता पार पडलेले आहेत आणि त्यानंतर काही व्यक्ती या स्मशानभूमीच्या बाहेर पडलेले आपल्याला दिसत आहेत. चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत आता आणि हे अंत्यसंस्कार झाल्यानंतर या काही व्यक्ती आहेत कपूर कुटुंबामधल्या आणि ऋषी कपूर यांच्या जवळच्या व्यक्ती, 20 व्यक्ती फक्त आणि बाहेर पडलेले दिसत आहेत. अनेक जण, 20 जणांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला होता आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ऋषी कपूर यांच्या पार्थिवावरती आता अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत आणि सगळेजण हे बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत. आपापल्या गाडीमध्ये बसून रवाना होत आहेत. ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत. चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडलेत. ऋषी कपूर पंचत्वात विलीन झालेत.
चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अनेक जण बाहेर पडताना आपल्याला दिसले. परिवारातल्या काही मोजक्या लोकांचीच उपस्थिती अंत्यसंस्कारासाठी होती. मरीन ड्राईव्ह इथल्या चंदनवाडीमधल्या स्मशानभूमीमध्ये अभिनेते ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार नुकतेच पार पडलेले आहेत. चंदनवाडीमध्ये फक्त 20 जणांनाच परवानगी देण्यात आली होती आणि त्यानुसार काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार होणार असं देखील सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता काही मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत चंदनवाडीमधल्या स्मशानभूमीमध्ये ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडलेत आणि त्यानंतर त्यांचे कुटुंबीय हे स्मशानभूमीतून बाहेर पडताना आपण पाहिले आणि अनेक जण आपल्या गाड्यामध्ये बसून रवाना सुद्धा झालेले आहेत. मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण तिथे फार गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या वांद्र्यातल्या निवासस्थानी सुद्धा आणि जिथे अंत्यसंस्कार होणार होते त्या ठिकाणी सुद्धा म्हणजेच मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेर. आणि ही सगळी बाहेरचीच दृश्य आपण पाहतोय. ज्या ठिकाणी हे स्मशानभूमीचं प्रवेशद्वार आहे तिथे बाहेर या सगळ्या गाड्या आहेत त्यांच्या परिवारातल्या व्यक्तींच्याच. अंत्यसंस्कार संपल्यानंतर आता सगळेजण बाहेर पडलेले सुद्धा आपण पाहिले आणि आपापल्या गाड्यांमधून ते रवाना झालेले आहेत. चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीमध्ये अगदी मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत. ऋषी कपूर अनंतात विलीन झालेले आहेत. आताची सगळ्यात महत्वाची बातमी, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंग, त्याचबरोबर रणबीर कपूर, रिधिमा कपूर ही त्यांची 2 मुलं आणि बाकीचे कपूर खानदानातले काही व्यक्ती आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीतच फक्त साधारण 20 लोक या अंत्यविधीसाठी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांना जमण्यास सध्या बंदी आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला होता. 20 लोकांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्यावरती आता अंत्यसंस्कार झालेले आहेत. चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांचे कुटुंबीय सुद्धा स्मशानभूमीतून बाहेर पडलेले आपल्याला दिसले आणि प्रत्येकाच्या गाड्यांमध्ये बसून प्रत्येक व्यक्ती ही आता स्मशानभूमीतून रवाना झालेली आहे. बॉलिवूडचा एक दिग्गज अभिनेता आज बॉलिवूडनं गमावलेला आहे. काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर या 2 दिग्गजांचा मृत्यू. ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 साली झाला. भारतीय सिने अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2 वर्ष कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी 9:30 वाजता अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून याची माहिती दिली की ऋषी कपूर हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. संपूर्ण जगापर्यंत ही बातमी पसरली. बॉलिवूडवरती तर मोठी शोककळा पसरली आहे. काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली असं म्हणायला हरकत नाही. 1970 सालच्या मेरा नाम जोकरमध्ये बालकलाकाराची भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 73 साली बॉबी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ऋषी कपूर यांची जर कारकीर्द पाहिली तर 73 साली बॉबी या चित्रपटापासून त्यांनी हिरो म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. ते मुल्क या चित्रपटापर्यंत अशी 50 वर्ष बॉलिवूडमध्ये दमदार अभिनेते म्हणून त्यांची ओळख. मेरा नाम जोकरमध्ये एक बाल कलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि बॉबी हा हिरो म्हणून त्यांचा पहिला सिनेमा सुपरहिट ठरला. एकूण 93 सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत त्यांनी काम केलं आणि त्यापैकी 33 सिनेमे त्यांचे एकदम हिट झाले. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून त्यांची अशी प्रतिमा होती. कपूर खानदानचा राज कपूर यांचा वारसा ऋषी कपूर यांनी अगदी यशस्वीपणे चालवला. आता त्यांच्या पश्चात रणबीर कपूरकडे कपूर खानदानाचा आता फिल्म संदर्भातला हा वारसा चालून येतोय. एक महत्वाची बातमी ती म्हणजे अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं आणि चंदनवाडीतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडलेत. ऋषी कपूर पंचत्वात विलीन झालेत. काही वेळापूर्वीच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत. त्यांच्या काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये
कपूर खानदानातले काही महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या जवळच्या काही व्यक्तींच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार नुकतेच पार पडलेले आहेत चंदनवाडीतल्या स्मशानभूमीमध्ये. त्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा होता आणि काही वेळापूर्वीच अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सगळे कपूर कुटुंबीय आणि ऋषी कपूर यांच्या जवळच्या व्यक्ती या आता आपापल्या कारनं रवाना होत आहेत. ऋषी कपूर अनंतात विलीन झालेले आहेत. ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीमध्ये. नीतू सिंग, रणबीर कपूर, रिधिमा कपूर आणि ऋषी कपूर यांच्या जवळच्या काही निवडक 20 व्यक्तींच्या उपस्थितीतच हे अंत्यसंस्कार आता पार पडलेले आहेत. चंदनवाडी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर प्रत्येक जण स्मशानभूमीच्या बाहेर येताना दिसतोय आणि आपापल्या गाडीमध्ये बसून प्रत्येक जण रवाना होतोय. ऋषी कपूर पंचत्वात विलीन झालेत, अनंतात विलीन झालेत. चंदनवाडीच्या स्मशानभूमीच्या बाहेरची ही दृश्य आहेत. फुलांनी सजवलेल्या एका अँब्युलन्समधून त्यांचं पार्थिव हे हॉस्पिटलमधून चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर चंदनवाडीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ऋषी कपूर यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या काही जवळच्या व्यक्ती अशा साधारण 20 जणांनाच स्मशानभूमीमध्ये प्रवेश देण्यात आलेला होता आणि ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर आता त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा आता रवाना झालेले आहेत. चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे कारण तिथे गर्दी टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा सगळा बंदोबस्त होता. कारण लॉकडाऊन असल्यामुळे गर्दी करून चालणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी सुद्धा साधारण मोजक्याच 20 जणांना तिथे प्रवेश देण्यात आला होता आणि काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत, त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीतच ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार नुकतेच पूर्ण झालेले आहेत. ऋषी कपूर आता अनंतात विलीन झालेत. काही वेळापूर्वीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेत. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय हे स्मशानभूमीच्या बाहेर येत असताना आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या गाडीमध्ये बसून पुन्हा रवाना झालेत अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर. अभिषेक बच्चन हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये. अभिषेक बच्चन हे आवर्जून या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित आणि त्यांची गाडी सुद्धा दूरवर लावून त्यांना पायी चालत तिथे प्रवेश देण्यात आलेला होता. अभिषेक बच्चन हे उपस्थित होते अंत्यसंस्कारासाठी. अर्जुन कपूर हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत. अंत्यसंस्कार झाल्यानंतर प्रत्येक जण बाहेर पडतोय आणि काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये अर्जुन कपूर हे सुद्धा गाडीमध्ये बसून आता रवाना झालाय. अनेक जण स्मशानभूमीमधनं बाहेर पडत असताना मात्र कपूर खानदानातले काही जण आणि त्याचबरोबर ऋषी कपूर यांच्या जवळच्या काही व्यक्ती अशा साधारण 20 जणांच्या उपस्थितीतच ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेरचीच ही दृश्य आपण थेट पाहतोय. एका फुलांनी सजवलेल्या अँब्युलन्समधून अगदी शांततेत ऋषी कपूर यांचं पार्थिव चंदनवाडीमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर स्मशानभूमीच्या बाहेर असलेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. फार गर्दी करून तिथे चालणार नाही म्हणूनच पोलिसांचा हा बंदोबस्त आहे. एके ठिकाणी सगळे मीडियाकर्मी आहेत आणि दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त. काही मोजके लोक तिथे आलेत आणि त्यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वीच ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडले. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनं संपूर्ण जगाला ही बातमी दिली ऋषी कपूर यांच्या निधनाची. गेल्या 2 वर्षांपासून कॅन्सरचे उपचार ते घेत होते मात्र आज अखेर त्यांची ही झुंज संपलेली आहे. आज सकाळी 9:30च्या दरम्यान ट्विट केलं होतं अमिताभ बच्चन यांनी. त्यानंतर संपूर्ण जगात ही बातमी पसरली. बॉलिवूडवरती शोककळा पसरली. अक्षय कुमार यांचं देखील हे ट्विट. आता याच संदर्भात अभिनेता रवी किशन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. जैसे कि आप लोग देख रहे हैं कि कल इरफान भाई को खो दिए और आज सुबह अमिताभ बच्चन साहब का हम ट्वीट पढ़े और पता चला लेजेंडरी एक्टर ऋषि कपूर साहब नहीं रहे.
और ऋषि कपूर साहब वो एक्टर हैं जैसे हम 90s में जब हम आए थे तो हम लोग एक्टिंग चूंकि सीखने के पैसे ऐसे तो थे नहीं, तो हम इनकी फिल्में देख के, अमिताभ बच्चन साहब की, ऋषि कपूर साहब की फिल्में मैं ज़्यादा देखता था इसलिए क्योंकि मुझे लगता था नेचुरल एक्टिंग ये कैसे करते हैं, कैसे पानी की तरह इतने आसानी से ये डायलॉग्स बोलते हैं। अभिनेता रवी किशन यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली आणि अमिताभ बच्चन, ऋषी कपूर यांच्या फिल्म्स मी पाहतो आणि अगदी पाण्यासारखे डायलॉग असं त्यांनी वर्णन केलेलं आहे। आणि एकीकडची दृश्य ही चंदनवाडीतल्या स्मशानभूमीच्या बाहेरची, तिथे नुकतेच ऋषी कपूर यांच्यावरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत। आता थेट जाऊयात चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेर आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप आहेत, आपल्या सोबत जोडले गेलेत। सुधाकर, अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत, या स्मशानभूमीतून अनेक जण बाहेर पडतायत, त्यांचे कुटुंबीय कोण कोण आले बाहेर? आपण बघू शकतो की स्मशानभूमीमध्ये इथे सर्व गाड्या सगळ्या पार्क होत्या, ते सगळे आता जे आहेत अंत्यविधीसाठी आलेले सगळे लोक निघून गेलेले आहेत। पोलीस देखील आता इथला बंदोबस्त देखील आता सगळा लूज होतोय, सगळे पोलीस देखील चाललेले आहेत। आपण बघू शकतो सगळं अंत्यसंस्काराची प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे। 5-10 मिनिटांपूर्वी सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, सगळे नातेवाईक गेलेले आहेत। एकूणच ऋषी कपूरचे जे नातेवाईक होते ते सगळे किंवा मित्रपरिवार जे आले होते, ज्यांना परवानगी दिली होती, ते सगळे या ठिकाणून निघून गेलेले आहेत आणि ही सगळी अंत्यसंस्कार पूर्ण झालेला आहे। विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि हा जो सगळा बंदोबस्त आहे, हा सगळा बंदोबस्त आता संपलेला आहे। पोलीस देखील इथून वरिष्ठ अधिकारी निघून गेलेले आहेत। हे जे काही बंदोबस्त आहे तो देखील आता सगळा संपतोय। अशा पद्धतीनं हा जे अंत्यसंस्काराची प्रक्रिया जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। श्वेता, बिलकुल। आणि अंत्यसंस्कार हे गेल्या अर्ध्या तासापासून सुरू होते आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये ऋषी कपूर आता अनंतात विलीन झालेले आहेत। कोण कोण होतं उपस्थित? अर्थात त्यांच्या पत्नी, 2 मुलं आणि इतर कोण कोण होतं? त्यांच्या कुटुंबातलं म्हटलं तर त्यांची पत्नी या ठिकाणी होती, मुलगा होता, मुलगी होती, त्यानंतर करीना कपूर होत्या, त्यांचा पती सैफ अली खान होता। हे जे सगळे जवळचे आहेत, हे सगळे जी लोक आहेत ही अगदी कुटुंबातली लोक आहेत, हे सगळे लोक होते। आणि बाकीची सगळी जी मंडळी आहेत ही सर्व प्रामुख्याने जे डायरेक्टर आहेत किंवा फिल्म इंडस्ट्री संबंधित जे इतर त्यांच्या मित्र परिवारातली जी लोक आहेत, हे सर्व या ठिकाणी आले होते आणि हे सर्व जे आहेत आता हे सगळे निघून गेलेले आहेत। ही जाताना इथून सर्व जे कुटुंबीय होते ते सगळे जे मीडिया पर्सन होते त्यांना सगळे अभिवादन करत होते, धन्यवाद म्हणत होते आणि त्यानंतर सर्व जे आहेत हे आता निघून गेलेले आहेत। श्वेता, बिलकुल। आणि साधारण किती वाजता तिथे अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आणि त्यानंतर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून तिथे सर्व सुरुवात झालेली होती आणि साध्या एका अँब्युलन्समधनं त्यांचं फुलांनी सजवलेल्या अँब्युलन्समधून पार्थिव आणण्यात आलं आणि सगळं अगदी साध्या पद्धतीनं करण्यात आलं, कारण कुठेही गर्दी जमण्यास वाव नव्हता। इव्हन त्यांचे जे चाहते आहेत त्यांना सुद्धा किंवा त्यांच्या इतर त्यांचे बॉलिवूडमधले सहकारी असतील, इतर जवळच्या व्यक्ती, त्यांना सुद्धा त्यांचं अंत्यदर्शन घेता येऊ शकलं नाही। ही एक सगळ्यांना हळहळ व्यक्त होतीये। नक्कीच श्वेता, एकूणच सध्या कोविड-19चा जो संसर्ग ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सर्व पोलिसांनी या सगळ्या बंदोबस्ताचं आयोजन केलेलं आहे। बंदोबस्तामध्ये अनेक गोष्टी प्रामुख्याने येतात की किती लोकांना परवानगी द्यायची स्मशानभूमीमध्ये जायला, किती नातेवाईक असतील, कसं कोण जाणार आहे, त्यांना काय सुरक्षा व्यवस्था त्यांनी केलेली आहे, त्यांच्या गाड्या सोडायच्या की नाही सोडायच्या, ॲम्ब्युलन्समध्ये किती लोक असतील, कुटुंबातले किती लोक असतील, या अनुषंगाने सगळी पोलिसांनी सगळी तयारी केली होती। करोनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी सगळे नियोजन केलं होतं। जर का करोनाची जर पार्श्वभूमी नसती तर या ठिकाणी आज हजारोच्या संख्येने लोक ऋषी कपूरचे चाहते या ठिकाणी जमण्याची शक्यता होती, पण एकूणच करोनाच्या पार्श्वभूमीवरती हा सगळा बंदोबस्त पोलिसांनी आयोजित केलेला आहे। इथे फक्त बॅरिकेड लावणंच नाही, इथे पोलीस ठेवणंच नाही, तर एकूणच आतमध्ये जाणाऱ्या लोकांनी देखील काय काळजी घ्यायला हवी याची देखील सगळी तयारी जी आहे ही पोलिसांनी सगळी केली होती। श्वेता,
जी बिलकुल. थोडंसं थांबवते तुम्हाला सुधाकर. मात्र ऋषी कपूर यांचे फेमस त्यांचे चित्रपट गाच्या एका फॅन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासाठी गाणं गायलं. हा दोघांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. पाहूयात हा व्हिडिओ. तेरे दर्द से दिल वाद रहा, तेरे दर्द से दिल वाद रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा, कुछ याद रहा, तेरे दर्द से दिल वाद रहा, कुछ भूल गए कुछ याद रहा, कुछ याद रहा. मेरा आशीर्वाद तुम्हारे ऊपर है. बहुत तरक्की करो, सफलता प्राप्त करो, मेहनत करो. देखो शोहरत, नाम ये सब आता है मेहनत के बाद. जब तक मेहनत और थोड़ी किस्मत साथ देगी तो फल अपने आप पेड़ों पर लगेंगे. बस. तर ऋषी कपूर यांच्यावरती ज्यावेळेला उपचार सुरू होते हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्यांच्या फॅननं ही भेट घेतलेली होती आणि त्यांच्यासाठी गाणं गायलेलं होतं. त्यावेळेला ऋषी कपूर यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि तेव्हा या दोघांचा हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होतोय. हॉस्पिटलमधला हा व्हिडिओ आहे. ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर काही वेळापूर्वीच अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या ज्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार पार पडलेत ते आता एक एक करून निघालेले दिसत आहेत. चंदनवाडी स्मशानभूमीच्या बाहेर एक एक जण पडले. ऋषि कपूर था दुनिया के लिए, मेरे लिए हमेशा चिंटू था. सभी जानते हैं कि हमारे यहाँ कर्ज का साथ आज तक है. आज तक हम कर्ज की उसी वातावरण में हैं. हिंदुस्तान का अगर 5 सर्वोत्तम आर्टिस्ट एक्टर्स में कोई है तो ऋषि कपूर है. 40 साल से 40 साल तक उनका पैशन अभी तक नहीं गया था.